नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, काही दिवसांपासून लाडकी बहीण ही योजना सरकारने सुरू केली आहे. 31 ऑगस्ट या योजनेची शेवटची तारीख सरकारने दिलेली आहे. भरपूर लोकांनी फॉर्म सुद्धा भरलेले आहे आणि ते फॉर्म आता मित्रांनो अप्रूव्ह व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. बऱ्याच लोकांना अप्रूव्हचे मेसेज हे आलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता अप्रूव्हचा मेसेज अशा पद्धतीने तुम्हाला आला आहे का. हा मेसेज मित्रांनो तुम्ही चेक करा. जर तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह झाला असेल तर नारी शक्ती दूत ॲपमध्ये तुम्हाला या पद्धतीने दिसेल. आणि मित्रांनो, तुम्हाला जर का मेसेज आला नसेल तर तुम्ही नारी शक्ती दूत ॲपमध्ये फॉर्म भरला असेल तरच तुम्हाला तिथेच तुमच्या लॉग इन केल्यानंतर चेक करायचा आहे तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झाला आहे का किंवा इन रिव्ह्यूमध्ये आहे. जर का रिजेक्ट झाला असेल तर मित्रांनो तुम्ही पूर्ण भरलेली माहिती हे पुन्हा चेक करून पहा. तुम्ही डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन केले आहे का हे तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करून घ्या मित्रांनो. त्यामुळे तुमचे फॉर्म हा रिजेक्ट झाला असेल. तुम्ही डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन नसेल केले किंवा अन्य काही प्रॉब्लेम हा असू शकतो. आणि मित्रांनो, आता त्यांचे फॉर्म हे अप्रूव्ह झाले आहे, चेक करायचं आहे ते आपण बघणार आहोत. मित्रांनो, त्यांना पैसे मिळणार की नाही मिळणार हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, त्याआधी इन रिव्ह्यूमध्ये ज्यांचे फॉर्म आहेत त्यांना टेन्शन नाही. इन रिव्ह्यूमध्ये ज्यांचे फॉर्म आहे ते फॉर्म काही दिवसांमध्ये अप्रूव्ह होऊन जातीलच किंवा तुम्ही काही दिवसानंतर पुन्हा चेक करून पहा तुम्हाला मेसेज आला का किंवा ॲपवरती तुम्ही चेक करू शकता. जर का तुम्हाला मेसेज आला असेल तर अप्रूव्ह झाला तुमचा फॉर्म आणि इन रिव्ह्यूमध्ये तुमचा फॉर्म असेल तर 4-5 दिवसामध्ये किंवा काही दिवसांमध्ये तो अप्रूव्ह होऊन जाईल. मित्रांनो, आता सर्वात प्रथम तुम्ही गुगल क्रोमवरती जाऊन आधार लिंक बँक स्टेटस असं टाकायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तिथे सर्च करा, त्यानंतर इथे क्लिक करा. मित्रांनो, लॉग इन दिसत असेल. आता तुम्ही खाली 5 नंबरच्या ऑप्शनला बँक सीडिंग स्टेटस याच्यावर क्लिक करा. मित्रांनो, बँक सीडिंग स्टेटस याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला आधार नंबर प्रविष्ट करा असे दिलेले असेल. त्यामध्ये तुम्ही आधार नंबर प्रविष्ट करा. त्यानंतर खाली मित्रांनो तुम्हाला कॅप्चर कोड टाकायचा आहे. कॅप्चर कोड तुम्ही व्यवस्थित बघून तेथे प्रविष्ट करा. त्यानंतर मित्रांनो लॉग इन विथ OTP तुम्हाला खाली ऑप्शन दिसत असेल, लॉग इन विथ OTP. तर मित्रांनो यावर तुम्ही क्लिक करा. OTP तुम्हाला आला असेल, तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर असेल लिंक असेल त्याच्यावरती तुम्हाला तो OTP मित्रांनो आला असेल. त्यानंतर OTP टाकून तुम्ही सबमिट करा. मित्रांनो, माझ्या यामध्ये काही टेक्निकल एरर आहे त्यामुळे मला हे दिसत नाही. जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला मित्रांनो या पद्धतीने तुमच्या बँकेचे नाव तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही चेक केल्यानंतर तुम्हाला कळेल की कोणत्या बँकमध्ये पैसे येतील किंवा येणार की नाही. तुमच्या आधारला बँक लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येण्यास मित्रांनो काही अडचण येऊ शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही चेक करून पाहू शकता. ज्यांच्या बँक अकाउंटला आधार लिंक नसेल अशा महिलांनी तुमच्या बँकमध्ये जाऊन आधार लिंक किंवा DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरला आपलं अकाउंट हे लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला मित्रांनो अशा योजनेचा हा लाभ सहजरित्या घेता येईल. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती मित्रांनो आम्ही तुम्हाला पुढे देखील देत राहू. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.